सुरू झाल्यापासून वाहन चालकांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। 500 कोटींच्या कंत्राटासाठी 1000 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे। गैरव्यवस्थापनामुळे हे प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप जिल्ह्यातील कंपनी मालकांनी नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केला। तारापूर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन याचबरोबरीने वसई, विरार, पालघर, ठाणे आणि गुजरात राज्यातील उद्योजकांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्लक्षाबाबतचा पाढा नवनिर्वाचित खासदार हेमंत सावरा यांच्या पुढे वाचला। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महामार्गाची वस्तुस्थिती समोर आणली। घोडबंदर येथील वर्सोवा पूल ते डहाणू पर्यंतच्या क्षेत्रात 50 किलोमीटर पर्यंत एक बाजूला टप्पा पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसेच बोईसरवरून मुंबईला जायचे झाल्यास 4 तास लागतात, कधी कधी यामध्ये वाढ होऊन 6 तास लागत असतात, असे यावेळी खासदारांच्या निदर्शनास आणून दिले। जिथे गटार बांधण्यात आली आहे ती उंच बांधली आहे, त्यास साचलेले पाणी जात नाही। वसई येथे दिवा मार्गाचा रेल्वे अंडरपास आहे, तिथे पाणी साचते। पावसाळ्यात काम पूर्ण होईल असे वाटत नसल्याने डांबराचा थर टाकला तर 50% अडचण तिथली कमी होईल, अशाही सूचना उद्योजकांनी यावेळी करण्यात आल्या। कंत्राटदाराकडून सांगण्यात येते की वाहतूक सुरळीत करण्यासाठी 100 वॉर्डची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र ते महामार्गावर कुठेच दिसत नसल्यामुळे 60 वॉर्डन वसई पोलीस ठाण्याकडे 40 पालघर पोलीस अधीक्षकांच्या ताब्यात देऊन त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्यात याव्यात, जेणेकरून पोलिसांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल व वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होईल, अशा सूचना संबंधित कंत्राटदारांना दिल्याचे खासदारांनी यावेळी उद्योजकांना सांगितले। वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्यांच्याकडे वाहतुकीचा आराखडा आम्ही मागितला आहे। यावर मीरा भाईंदर, ठाणे आणि पालघर इथल्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून याबाबत आपल्याला नियोजन करावे लागेल। हा विषय आपण लवकरच सोडवू। तसेच मुंबईला 2.5 ते 3 तास कसे पोहोचता येईल यासाठी मी प्रयत्न करेन, असे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी यावेळी सांगितले।